नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ड्रीम मराठी या चॅनलवर. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. असं म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यात जितकं जास्त यश मिळवतो किंवा यशस्वी होतो तितक्याच लवकर त्याचे शत्रू तयार होऊ लागतात. यासाठी कुणालाही दोष देणे कदाचित चुकीचं ठरेल. आज आपण आचार्य चाणक्याच्या 3 चमत्कारिक धोरणाबद्दल पाहणार आहोत. याद्वारे तुम्ही तुमच्या शत्रूला न लढता नष्ट करू शकता. हे चमत्कारिक धोरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आचार्य चाणक्य म्हणतात, हे कलियुग आहे. या कलियुगात असे काही घडणे मोठी गोष्ट नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या यशाने आनंदी होण्याऐवजी एखाद्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल मत्सर वाटतो. या मत्सरामुळे तो समोरच्या व्यक्तीचा शत्रू बनतो आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या शत्रूपासून कसे वाचणार हा प्रश्न आपल्याला सतत सतावत असतो, ज्यामुळे आपण अधिक चिंतित होऊ लागतो. आणि जर तुम्ही त्यांना टाळण्याच्या उपायाचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगते, जास्त काळजी करू नका. कारण आज मी तुम्हाला आचार्य चाणक्याने सांगितलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. जर तुम्ही त्या तुमच्या जीवनात अंमलात आणल्या तर तुम्हाला त्रास देण्याचा शत्रूचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल. पहिला म्हणजे चाणक्य म्हणतात की धर्माचा नेहमी विजय होतो आणि अधर्माचा नेहमी नाश होतो. म्हणून माणसाने शत्रूचा नाश करण्यासाठी रागाच्या भरात धर्म सोडून अधर्माचा मार्ग स्वीकारू नये. याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. माणसाने काहीही केले, कितीही पद्धती आणि योजनांचा अवलंब केला तरी तो धर्माचा पराभव कधी करू शकत नाही. धर्माच्या विरोधात उभा राहण्याचा कायमच नाश होतो. म्हणून धर्म कधीही सोडू नका. आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाच्या हातात काहीच नसतं. या जगात असे अनेक लोक आहेत जे नेहमी विचार करतात की आपण आपल्या शत्रूचा नाश करू, त्यांना नष्ट करू, त्यांना मारू. तुमच्या शत्रूचा कायमच नाश होईल, पण तुम्ही तुमच्या शत्रूला फक्त घाबरू शकता, जसे की तो कधीही तुमच्याशी वैर करणार नाही. या जगात कोणतीही व्यक्ती यापेक्षा अधिक काहीच करू शकत नाही, फक्त आपल्या शत्रूला घाबरू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की जगणे आणि मरणे हे सर्व भगवंताच्या हातात आहे. माणूस जगतो की मरतो हे ठरवू शकणारा या जगात कोणतीही व्यक्ती नाही. दुसरे, आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख माणूस स्वतःचे दोष पाहण्याऐवजी इतरांचे दोष पाहतो. त्यामुळे मूर्ख माणसांचा स्वभावच आहे की तो स्वतःच्या उणिवा न बघता इतर लोकांमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला गुन्हेगार समजण्याऐवजी तो इतरांचे गुन्हे आणि स्वतःचे दोष कधीही शोधत बसत नाही. हा मूर्ख माणसाचा स्वभाव असतो. तो त्यांच्या चुका कधीच पाहत नाही. म्हणूनच तुम्ही त्यांच्यासमोर कितीही बरोबर केले तरी तो तुम्हाला नेहमीच चुकीचा सिद्ध करेल. म्हणून तुम्ही त्यांच्या फंदात कधी पडू नका. तिसरी म्हणजे आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुमचा शत्रू अनियंत्रित असेल तर तुम्ही कठोर शिक्षेनेच त्याला नियंत्रित करू शकता आणि तुम्हाला योग्य मार्गावर आणू शकता. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कठोर शब्द आणि वाईट लोक ज्या पद्धतीने बोलतात, अगदी तसेच अशा प्रकारच्या लोकांशी तुम्ही बोलू शकता आणि त्यांना नियंत्रित करू शकता. श्रीकृष्ण म्हणतात, एखादी चूक केल्याने लोकांचा फायदा होत असेल तर ती चूक करणे पाप नाही, पुण्य मिळतं. आणि ते चुकीचं किंवा धर्माच्या विरोधात नसावे हे नेहमी लक्षात ठेवावे. आचार्य चाणक्य म्हणतात, वादाच्या वेळी धर्माप्रमाणेच वागावे. भांडण किंवा वादावादी करताना धर्म लक्षात ठेवावा. धर्म विसरता कामा नये. जो माणूस भांडणाच्या वेळेला आपल्या धर्माचे स्मरण करतो तोच गंभीर पापापासून वाचतो. माझे विचार जर आवडले असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.